मॉर्निंग. नवनाथ पाटील आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा रिद्धी बघा सायकलवर बसले इथं आणि इडली खायला. आता आपल्याला नाश्ता खाली कारण आपण चाललोय आता बाहेर. कुठे चाललोय ते पण मी तुम्हाला सांगतोय. या तुम्हाला दाखवतो मी कुठे जायचं. आज आता नाश्ता बघा ताईचे इडल्या बनवल्यात आणि सांबर चटणी दिले. चला आपण नाश्ता करू आणि निघू. आता घरून निघल्यापासून आता पोचलो मी फोणी गावाची इथे. सो आता आपण फोणी गावाची तिथं आहे. हे बघा समोर हा फोणी गाव आहे. आता आपण चालल्या बदलापूरला. बदलापूरमध्ये स्टेशनच्या पुढे जायचं आईचा घर आपल्या. चालल्या आपल्या मामाची मुलगी आहे ना तिच्याकडे चालल्या ज्योतिताईकडे. तिचं असं गाव आहे. तिला दिले पोशीरला पण ती लोक त्यांचा फ्लॅट इकडं बदलापूरमध्ये आहे. चला आता दाखवतो तुम्हाला बदलापूरमध्ये गेल्यावर. ती कशी पोर उभी राहिली बघा माझी. बघितली कशी उभी राहिली बघा. आता आम्ही पोचल्या अंबरनाथ जवळ. आता अंबरनाथवरनं आपण थोडा पुढे जाऊ आणि पुढून लेफ्ट घेऊ. आता मी बेलिवलीला पोचलेलो आहे. हां बेलिवली गावात बोला मी आता. बेलिवली गावात हा बेलिवली गावाचा एरिया आहे. आपण आता बेलिवलीला पोचलो आहे. आता इथून थोडा पुढे आपण गेलो तर मग डायरेक्ट आपण इथे जाऊ स्टेशन जवळ. चला तुम्हाला दाखवतो आपण पुढे कुठे जाणार आहोत. हे बघा आपण आता आलो आहे बदलापूर स्टेशन जवळ. हा स्टेशन आहे समोर दिसतो हा स्कायवॉक आणि त्या साईडला दिसतं ती पटरी. आपण आता स्टेशन जवळ आलो आहे बदलापूरच्या. चला इथून मी थोडा पुढे जायचं आपल्याला. आम्ही पोचलो इकडे. ताई सविता रिद्धी मी. आता आम्ही जाऊ तिकडे पुढे बघूया. चला कुठे आहे तिकडे या साईडला ते त्यांचा. पोचलो आता इकडे बदलापूरला. रिद्धी लिफ्टमध्ये आहे. 5व्या फ्लोअरवर आहे. 5व्या फ्लोअरवर तर 4थ्यावर पोचलो. समोरचा फ्लॅट त्यांचा ताईचा आहे. 504 नंबर. 504 समोरचाच 504. हा येऊ समोर फुलला येऊच. तू बघ ए नेपाली बघा. तो नेपाली बघा हे बघ. ये बघा ही आली ते अन्वीची खेळणी घेऊन खेळायला लागली इथे. एक घेणार होती आपल्याला जेवायला बोलत होती ना. जेवायला आल्या बघा इकडे बघा. जेवायला बोलवले आम्हाला जेवायला. बाय आम्ही चाललो. टाटा. आता येऊ टाइम भेटेल तेव्हा. चला आता आपण निघलो. इथून वाजल्या 11. आपल्याला झाल्यावर 1 घंटा लागेल आता. चला नाही येऊ वापस येऊ. स्टेशन जवळ आहे. हे लोक आंबे आणि एक कर्ज घेतात. आंबे घेतात ना आंबे. हे झाडावले आंबे आहेत. हे लोक इकडे विकायला लावलेत नाही. हे काय हे काय रान नाहीत का पोरका. घे चल पटकन. इकडे बघा हिची बसाची जागा बघा. कुठं बसले बघला ही पोर खाते. बघा ही लोक कुठे गेली बघा. काय जायला गेली तिथं. जिबूर काय बोलते ते
खरपूस घेतात खरपूस ताई. सविताला काय पाहिजे काय माहिती तिथे. मला खायचंय. नको तू का. बदलापूर स्टेशनच्या बाजूलाच आहे हा बदलापूर स्टेशन. बघा सविता इकडे बघ कके येते दाखव. इकडे बघा सविताने काय काय घेतले. आंबे आणि काय वालाच्या शिंगा. एवढा काही बी आम्ही खायला घेतला तिकडच्या नाही का. आताच जस्ट पोचला घरा. वाजल्यान आता 12:18. सो आता ही जेवण रांधेल मी. आता AC चालू करतो कारण तो मगाशी बोर्ड झाला आपला ACचा. मला आता ती सर्व्हिस वायर टाकून आपल्या या मीटरची इथून काय बघ इथून वायर टाकता सध्या इथून AC हे बघ काही इथून अशी टाकता आणि गाडी तिथे येतात. हां चला आता आपण AC चालू करून घेऊ. जस्ट आताच तो ACचं काम करून झाला. कारण झालं तर असा तर ती वायर आधी ज्याला लावलेली ना ती वायर बोर्ड तो थोडासा जळला गरम होऊन का तर लोड आला म्हणून. मग त्याच्या जागेवर आता मी डायरेक्ट मीटरमधून आपल्या मेन लाईनमधनं डायरेक्ट ACला कनेक्ट केली. संध्याकाळी तो फिटर येईल. मग तो आला का तो बोर्ड लावून देईल आणि तिथे तो त्याला कनेक्ट करून देईल. चला आता आपण आल्या जेवायला. इकडे बघा बनवले मस्त की कढी. या तुम्ही पण जेवायला. जस्ट आत्ता जेवलो. जर ती AC चालू नसती केली ना यांची मिनी तर यांच्या आज दुपारची हालत खराब झाली असती. यांची आज हालत खराब झाली असती. माई तर झोपलीच नसती. बाबा तर नुसता फेऱ्यामध्ये मग AC बंद झाली का. हे बघ चालू केली तिला मस्त वेगळी चालतं आता. चला माई काय काय कुठं आता आपण घेतली गाडी रोशनची आणि आपण जाऊया आता. चला कारण उशीर झाला बराच आणि त्याच्यानं. सो आता आम्ही लग्नाला इथं आलेलो आहे. मिलन आणि रोशनी मिलनच्या लग्नाला. नवरदेव तिथे हेच करतोय तेच चालू आहे. पब्लिक आहे सगळ्याला का नाही थांब रे.
वरात करायला आम्ही